प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू परमेश्वराच्या पवित्र गौरवी नावात परत एक बार ख्रिस्ती मंडळी चर्च, रेव्हरंड सुधीर चौहान आत्मिक यात्रा विथ रेव्हरंड सुधीर चौहान युट्यूब चॅनल आणि त्याचप्रमाणे ग्लोबल रिवायवलच्या वतीने या दिवसामध्ये परत एक बार आपलं स्वागत आहे. आज आपण नियमित या आठवड्यामध्ये प्रभू परमेश्वराच्या पवित्र अभिषेकाचा, पवित्र आत्म्याचा अभिषेकाचा अनुभव घेत आहोत. आणि आज जेव्हा परत एक बार तुम्ही ह्या समयात 1 ते 2 या दरम्यान आम्हाबरोबर कनेक्ट झाले राहा, तर निश्चितच नव्याने तुम्हाला आत्म्याच्या सामर्थ्याचा लाभ व अनुभव देण्यासाठी ग्लोबल रिवायवलच्या वतीने आम्ही इथे जॉईन झाले राहू. आणि पवित्र आत्मा निश्चितच अद्भुतरित्या आम्हाला चालवणार आहे, कारण की त्याचा अभिषेक आणि त्याच्या विशेष करून संजीवनाचा आत्मा या दिवसामध्ये आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. आणि त्यासाठी परत एकदा डॉक्टर राठोड साहेबांचे आम्ही आभार मानतो, कारण की त्यांनी उत्तमरित्या 120 विविध सेवकांना एकत्र केलेले आहे आणि सर्वांचं एकत्रित सेवा कार्य ऐकणारे आणि जॉईन होणारे प्रत्येक व्ह्यूअरसाठी एक महान मोठी मेजवानी स्वर्गीय माननाच्या कामासाठी घेऊन आलेला आहे. तर आपण जाऊया त्याकडे, प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला गौरव धन्यवाद देत आहोत, कारण की आज परत एक बार तुझी योजना, तुझे संकल्प जे महान आहे याची प्रचिती घेण्याकरता आम्ही ग्लोबल रिवायवलच्या या संजीवन यात्रेमध्ये सहभागी झालेलो आहोत. कारण की आम्ही जाणतो की त्या शेवटल्या काळामध्ये तू मानव मात्रावर आत्म्याचा वर्षाव करेल, जेव्हा वृद्धा स्वप्न पडतील, तरुण मुलं आणि मुली त्याप्रमाणे दृष्टांत बघतील आणि त्याप्रमाणे आत्म्याचा विपुल वर्षाव तू या काळामध्ये करणार. तो समय आलेला आहे आणि यासाठी ही जी काय पित्या योजना, ही तुझी योजना आहे की लोकांना ऑनलाईन तू जॉईन करावं आणि आत्मा जो स्वर्गातून आम्हासाठी उतरणार आहे आणि जो आम्हामध्ये कार्यरत आहे, त्या दोघांचा मेल जो आहे तो आम्हाला, आमच्या मंडळांना आणि विशेष करून भारत देशाला व ऐकणाऱ्या प्रत्येक व्ह्यूअर्ससाठी एक अद्भुत आशीर्वाद घेऊन येणारा, आत्म्याचे फळं घेऊन येणारा, आत्म्याचे कृपादान घेऊन येणारा ठरावा, अशी कृपा आणि दया कर. आज परत एक बार येशू त्या तयारी करता आम्ही आपल्या मनाची, अंतकरणाची तुला समर्पण करत असताना येशूच्या नावामध्ये आज आम्हाला तू परत एक बार ऐकणारे कान दे, आचरण करणारे जीवन दे आणि त्याद्वारे निश्चितच अद्भुत कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. आभार मानतो, कारण की आजच्या ह्या दुपारच्या वेळेस तू आम्हा बरोबर आहे आणि तुझे आशीर्वाद आम्हासाठी विपुलतेने घेऊन आणायला आहे. मी बोलत असताना मी नव्हे तर आत्म्याच्या द्वारे तू सर्व लोकांशी, इव्हन माझ्याशी देखील बोलत आहे, त्याबद्दल तुझे आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. खरोखर आज आपण प्रभूला धन्यवाद देऊया, कारण की आज एक विषय जो फार गरजेचा, महत्वाचा असा विषय, जो आमच्या चर्चेमध्ये नेहमी असणारा असा विषय आहे की वेदीवरच्या प्रार्थना. यस. आणि वेदीवरच्या प्रार्थना कशा प्रकारच्या असायला हव्यात आणि त्याद्वारे कोणते लाभ ह्या दिवसामध्ये प्रभू आम्हाला देऊ इच्छितो. विशेष करून जेव्हा हा विषय आपण निवडलेला आहे की पेंटिकॉस्टचा समय जो आहे, जो पवित्र आत्म्याचा आगमनाचा समय आहे, त्यापासून आजवर अनेक संजीवन राष्ट्रांमध्ये उतरलेला आहे आणि आज भारत देशामध्ये देखील त्या संजीवनाचा अद्भुत कार्याचा लाभ आम्हाला मिळावा, यासाठी हा विषय महत्वाचा आहे. आपण अनेकदा बघतो की जुन्या करारामध्ये आपल्याला निवास मंडप दिसतो, जुन्या करारामध्ये आपल्याला वेदी दिसते, जुन्या करारामध्ये आपल्याला पवित्र मेज दिसतात, जुन्या करारामध्ये आपल्याला या सर्व ज्या गोष्टी आहे निवास मंडपच्या रिलेटेड दिसतात. आणि ह्यामध्ये जे अल्टर किंवा वेदी आहे ही देखील असते. आणि हे अल्टर आणि वेदी आणि सर्व निवास मंडप आणि त्यानंतर त्याचा मंदिरामध्ये शिफ्टीकरण, त्यानंतर तो पवित्र स्थान, परम पवित्र स्थान, अंगण, या सर्व गोष्टी आम्ही जुन्या करारामध्ये शिकतो. परंतु जेव्हा नव्या करारामध्ये आम्ही येतो तेव्हा या सर्व गोष्टी बदललेल्या दिसतात, कारण की आम्हाला मंडळ्या दिसायला लागतात आणि मंडळीमध्ये आज आम्ही घटक देखील आहोत. परंतु प्रश्न हा येतो की आता ह्या वेदीवरच्या सेवा कार्याबद्दल, की आज देखील एंग्लिकन चर्च आणि CNI आणि यात्रिक बंधुभाव हे निश्चितच या वेदीच्या समोर अर्पण करतात. परंतु आता या वेदीवर अर्पायचं तरी काय आहे? येस, निश्चितच धूप जी आहे तिथे जाळली जाते आणि त्यानंतर या अर्पणाचा सुवास जो आहे
तो परमेश्वरापर्यंत पोहोचतो. परंतु आज आपण या वेदीवर जेव्हा प्रार्थनेचा विषय घेऊन हजर झालेलो आहोत, तर ह्या वेदीवरच्या प्रार्थना कशा असायला हवे आणि आम्ही त्या कशा प्रकारे सादर करायला पाहिजे, की यासाठी की नुसता प्रार्थना प्रभावी नव्हे तर कार्यकारी आणि आशीर्वाद घेऊन येणाऱ्या आम्हासाठी ठरावे. आणि यासाठी आज या विषयाकडे आपण वळत असताना सर्वप्रथम आपण निर्गम याचा 30वा अध्याय आणि याकडे जाऊया. आणि वचन येणे प्रकारे सांगतं की एक धूप जाळण्यासाठी एक वेदी कर. बघा इथे सांगितलं गेलेलं आहे मोशेला हरोनाला, ती बाबळीच्या लाकडाची असावी, तिची लांबी 1 हात व रुंदी 1 हात अशी ती चौरस असावी आणि तिची उंची 2 हात असून तिची शिंगे अंगाचीच असावी. साक्षपटाच्या कोशाजवळ असलेल्या अंतरपटासमोर अर्थात साक्षीपटावरील दयासनावर मी तुला भेटत जाईन त्या समोर ही वेदी ठेवावी. त्या वेदीवर अहरोनाने सुगंधी द्रवयुक्त धूप जाळावा. रोज सकाळी तो तेलवात करीत तेव्हा हा धूप त्याने जाळावा. तसा संध्याकाळी तो दिवे लावे तेव्हा त्याने तो धूप जाळावा. हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळत जावा. आमेन. बघा इथे अहरोन आणि मोशे किंवा इस्रायली किंवा यहुदी इथपर्यंत मर्यादित नाही, तर येणाऱ्या अनेक जनरेशन पिढ्यापर्यंत हे कार्य दिसत राहावं फोटो. आणि यासाठी आज आपण जेव्हा ह्या गोष्टीकडे बघत आहोत, हे अल्टर वेदी याचा अर्थ आहे तरी काय, आणि ह्याचा अर्थ आहे वधण्याचं ठिकाण. ह्याचा अर्थ आहे वधण्याचं ठिकाण. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की प्राण्यांचं अर्पण केलं जात असं, सुगंधी द्रव तिथे ठेवला जात असेल आणि त्याद्वारे जे अर्पणाची प्रक्रिया, यज्ञाची प्रक्रिया, त्याद्वारे परमेश्वर ह्या अर्पणाचा स्वीकार करून त्याचा आशीर्वाद होत असे, पापधर्मांची क्षमा होत असे आणि परमेश्वर या दयासनाच्या द्वारे आम्हा विशेष करून इस्रायली लोकांशी तो बोलत असे. आणि आज आपण या गोष्टीकडे जेव्हा दृष्टी लावत आहोत, तर इथे त्या काळामध्ये प्राणी अर्पिले जात असत आणि त्यानंतर जेव्हा शेवटला अर्पण प्रभू येशू ख्रिस्ताचा वलांडण्याचा कोकरा म्हणून त्याचं अर्पण झालं, त्यानंतर आता निश्चितच आम्हाला प्राणी अर्पण करायची गरज नाही. तर मग आता या नवीन करारामध्ये जेव्हा तो येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे स्थापिलेला करार आहे, आम्हाला अर्पण करायचं तरी काय. या दिवसामध्ये देखील धूप आपण जाळत असतो आणि याच प्रकारचं अर्पण आपण करतो, परंतु आता त्याचं स्वरूप हे बदललेलं आहे. आणि तिथे आम्हाला असं दिसतं की आता आम्हाला त्या अर्पणामध्ये प्रार्थना, आमेन, प्रार्थनाचं अर्पण करणं गरजेचं आहे. मग ही प्रार्थना असावी तरी कशी? ही प्रार्थना वेदनेने, ही वेळा कळकळीने, ही माता तिचे कन्हत आणि रडत अश्रू ढाळत गुडघ्यावरची जी प्रार्थना आहे, ती आज तुमची आणि माझी वेदीवरच्या प्रार्थनेत बनलेली आहे. आणि यामुळे आज जेव्हा त्या प्रार्थनेच्याकडे आपण वळत आहोत आणि त्या प्रार्थनेसाठी त्या व्यक्तीला आपण ज्याला प्रार्थनावीर म्हणतो त्याला म्हणतात प्रेयर वॉरियर्स. यस, प्रेयर वॉरियर्स. आणि ही भाषा आहे आता खूप आपल्याकडे कॉमन झालेली आहे की आपण एक प्रेयर वॉरियर्स म्हणून ओळख स्थापन केलेली आहे. आणि अनेक प्रेयर ग्रुप्स देखील आहे आणि तिथे नियमित प्रार्थना केल्या जातात. परंतु आज नव्याने आपण हे प्रेयर वॉरियर्सच्या प्रार्थना युद्धाच्या प्रार्थना होतात तरी कशा हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. इथे शब्द आलाय वॉर, इथे शब्द आलाय युद्ध. आणि युद्धामध्ये नेहमी जो लढायला जातो व्यक्ती, त्याच्याबद्दल सांगितलं जातं की लढा किंवा मर, लढा किंवा मरा. कोणी देखील असं तिथे जात आणि पळा असं कुठेच वापरलं गेलं नाही. युद्धात गेला आणि पळा असं नाही, युद्धात जा आणि पळा. युद्धात लढा आणि किंवा मरा. इथे प्राणी जो आहे त्याचं अर्पण मध्ये त्याला मारलं जातं. इथे तुम्हाला आणि मला देखील त्याच प्रकारचं वॉरियर जेव्हा शब्द आला तर तिथे मरण्याची गरज आहे. परंतु कोणाच्या मारायचे? प्राणी तर मारायचं नाही, आम्हाला देखील मारायचं नाही, परंतु आमच्या भावना, दैहिक वासना, अशुद्धता, दुबळेपण, सर्व दैहिक विचार, अशुद्धता, या सर्व गोष्टी एका बाजूला मारून टाकायच्या आहे, घालवून टाकायच्या आहे.
आणि त्याद्वारे ही प्रार्थना या मेलेल्या सर्व गोष्टी काढण्या, अशुद्ध गोष्टी काढल्यानंतर तयार झालेली प्रार्थना ही प्रेयर वॉरियर्सची प्रार्थना असते. आणि मरा म्हणजे कोणासाठी मरा? कोणासाठी तो मरतो? तो राष्ट्रासाठी मरतो. तो व्यक्ती देशासाठी, समाजासाठी, देवासाठी मरतो. आज आम्ही जेव्हा या प्रार्थनेमध्ये जात आहोत तर स्वतःसाठी मरत नाही आम्ही की मला मिळा का, तो मी तर मरणार आहे. माझ्या वासना नाही, माझ्यामध्ये इच्छा नाही, माझ्यामध्ये गरजा नाही. माझ्या सर्व इच्छा गरजा मागणे से पहिले जाणणे वाला म्हणजे ओळखणारा माझा देव, तो पुरवणारच हा माझा विश्वास आहे. आणि त्यामुळे मी देवाची सेवा पत्करलेली आहे, देवाने मला निवडलेलं आहे. आणि मी जेव्हा आता प्रार्थना करत आहे तेव्हा मी माझ्यासाठी नव्हे तर इतरांसाठी प्रार्थना करत आहे. आणि त्यामुळे मी माझ्या गोष्टींसाठी, माझ्या मागण्यांसाठी मृत झालो आहे आणि इतरांच्या प्रार्थनेसाठी पुढाकार घेत आहे. आणि त्याचप्रमाणे जसं प्राणी आता ह्या पुढे स्वतः जगत नाही तर त्याच्या प्राण अर्पणाच्या करेवे, तो इतरांना जीवन, इतरांना क्षमा, इतरांना आनंद, इतरांना शांती आणि इतरांना ब्लेसिंग परमेश्वरापासून. आणि हेच काम आहे प्रेयर वॉरियर्सचं, की तो इतरांसाठी प्रार्थना करतो, कळकळीची तळमळीची प्रार्थना करतो. आणि तो मरून कळकळीने जेव्हा जीव ओतून प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर त्याला प्रसन्न होतो आणि त्याला उत्तर देतो. आता मरणाच्या बद्दल जर आपण म्हणू तर एखादा व्यक्ती जर मरणप्राय आहे किंवा मृत्यूच्या दाराशी आहे तर तो कधी असं म्हणणार नाही की मला देवा कार दे, मला फिरायला जायचंय, देवा मला वेगळ्या एखादा फ्लॅट दे, तिथे मला राहायला जायचंय. तो कधी असं म्हणणार नाही की मला कामामध्ये प्रमोशन दे, कारण की मला आता यशाची गरज नाही. कारण की त्याला माहिती आहे आता मी मरायला झालेलं, मला प्रमोशनचा काय फायदा नाही, मला कार आणि फ्लॅटचा काही लाभ नाही. कारण की आता मला नश्वर गोष्टी नाही तर अनश्वर गोष्टीकडे दृष्टी लावायचं. कारण की जीवनाच्या नंतर एक मोठं जीवन आहे, त्यामध्ये मी जात असताना माझी धार्मिकता, माझी नीतिमत्वता, माझ्या केलेलं सेवा कार्य ह्याला महत्व आहे. आणि याच्यासाठी तो प्रार्थना करतो, निस्वार्थी प्रार्थना ज्याला आपण म्हणतो. हा मराच्या दारावर उभं राहिलेल्या व्यक्तीची प्रार्थना असते. आणि यामुळे जेव्हा प्रार्थना वीर जो आपण म्हणतो तो मरणाच्या दाराशी उभा आहे आणि सर्व गोष्टी त्यांनी सोडलेल्या आहेत, तर त्याच्या प्रार्थनेमध्ये स्वतःच्या मागण्या, दैहिक वासना, कौटुंबिक गरजा ह्यापेक्षा इतरांसाठी प्रार्थना असते. आणि इतरांसाठी तो गुडघ्यावर येतो, इतरांसाठी तो मरून आणि कळकळीने तळमळीने प्रार्थना करतो. आणि त्यामुळे तो प्रार्थनावीर सामर्थ्याने भरून देवाचे आशीर्वाद घेऊन येणारा असं ठरतो. आणि त्यामुळे स्तोत्र संहिता अध्याय 141 यामध्ये दुसरं वचन यामध्ये स्तोत्र करता येणे प्रकारे म्हणतो, स्तोत्र 100 की माझी प्रार्थना तुझ्या समोर धुपाप्रमाणे, माझे हात उभारणे संध्याकाळचे अर्पणाप्रमाणे सादर हो. या स्तोत्र करता देखील म्हणतो की माझ्या प्रार्थना तुझ्या समोर धुपाप्रमाणे. यस, प्रार्थना विनंती ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. धुपाप्रमाणे परमेश्वराला प्रसन्न करणारी असावी. आणि ह्या प्रार्थनेमध्ये मी सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला हाच मांडला की इथे वेदी आहे. आणि वेदीचा अर्थ तिथे आपल्याला अर्पण करायचंय. तिथे अर्पण करत असताना सर्वप्रथम मी आपल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दुर्बळ गोष्टी मी अर्पितो. तेव्हा ती कळकळाने तळमळ, ते जे अर्पण आहे ते वास एक निर्माण करतं, एक आनंद निर्माण करतं, एक पवित्रता निर्माण करतं, एक शुद्धता निर्माण करतं, एक सुवास निर्माण करतं. आणि त्याद्वारे एक प्रार्थना जेव्हा देवाकडे वर 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 जातात, काय होतं ते अर्पण आणि धुपाप्रमाणे देवाला प्रसन्न करणारे असे होतात. परंतु प्रियांनो, मेल्यानंतर आम्हाला काय मिळणार? निश्चितच आम्हाला काय मिळणार आहे. यामुळे जेव्हा इब्रिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये जेव्हा आपण बघतो तर इथे लिहिलेले येशू ख्रिस्ताच्या बद्दल की आपल्या मरणातून तारणा जो समर्थ आहे. यस, मरणापासून तारण, मरणापासून विजय, त्याच्या जवळ त्याने
देह स्वभावाच्या दिवसाचा मोठा आक्रोश करत अश्रुडाळात प्रार्थना व विनवणी केली येशूनी पित्याजवळ, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आलेली आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. बघा, परमेश्वराकडे हा दैहिक किंवा मनुष्य स्वरूपात आलेला पुत्र जो आहे तो जेव्हा प्रार्थना करतो, वचन असं सांगतं की त्याच्या मरणानं तो तारणात समर्थ झाला. म्हणजे मरणप्राय जरी दुःख होत असलं किंवा मरणाच्या परिस्थितीमध्ये देखील येशू होता. गेत्सेमने बागेमध्ये आपल्याला माहिती आहे की झालाच, माझपासून हा प्याला टळू दे, आणि अशा अवस्थेमध्ये, खिन्न अवस्थेमध्ये तो प्रार्थना करत असताना आपल्याला असं दिसतं की देवाने त्याला जीवन दिलेलं आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, तुम्हाला आणि मला सांगू द्या की प्रार्थनावीर जो आहे तो मरणाच्या दाराशी सर्व काही त्याग करून जेव्हा प्रार्थनेसाठी गुडघ्यावर येतो आणि तो देवाकडे जेव्हा विनवणी करतो, प्रियांनो, तुम्ही आणि मी जेव्हा विनवणी करतो तेव्हा अनेक बांधलेले लोक, अनेक जखडलेले लोक, अनेक बेड्यामध्ये असलेले लोक, अनेक जण हरवलेले लोक, अनेक मृतप्राय, आत्मिकरित्या मृतप्राय लोकांना जीवन आणि पुनरुत्थान मिळतं. प्रेज द लॉर्ड. हे आहे प्रार्थनावीरचं सामर्थ्य, आणि हेच आहे पेंटिकॉस्ट आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य की तुमच्या आणि माझ्या द्वारे टेकले गेलेले गुडघे, तुमच्या आणि माझ्या द्वारे निस्वार्थी प्रार्थना, तुमच्या आणि माझ्या द्वारे विनवणी आणि कळकळीची प्रार्थना हे वेदीवरच्या अर्पणाप्रमाणे होतात. आणि घडतं काय? घडतं हेच आहे की ज्या प्रकारे वेदीवर केलेल्या प्रार्थनेच्या द्वारे अनेकांना शुद्धता प्राप्त होते, इथे अनेकांना पुनरुत्थान आणि जीवन प्राप्त होतं. ते दैहिक गोष्टी पासून परावृत्त होतात आणि येशूच्या तारणाच्या मार्गाचा स्वीकार करतात. आहे का ह्याची गरज? यस, ही गरज आहे आज तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेमुळे. आणि त्यामुळे प्रियांनो, तुमची आणि माझी प्रार्थना करत असताना प्रार्थनेमध्ये स्वतःसाठी काही मागू नका, इतरांसाठी मागा. कारण की स्वतःसाठी कोण मागतात? हे परकीय लोक मागतात, परंतु माझ्या देवाला, माझ्या येशूला माझी गरज काय आहे हे माहिती आहे, आणि तो योग्य वेळी ते पुरवणार, आणि त्याने ऑलरेडी पुरवले. मागणे से ज्यादा देने वाला मेरा येशू आहे, आणि तो मला देणार म्हणजे तो देणारच आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जरी तेही आपल्या सर्व वाचण्यासाठी मरत आहे, परंतु येशूसाठी नव्याने पुनरुत्थान. येशूने वधस्तंभावर आम्हासाठी प्राण अर्पिले, परंतु प्रिताने त्याला त्या कबरेत राहू दिले नाही. तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झालेला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला देखील पिता फार दिवस कष्टात आणि अंधकारात राहू देणार नाही. यस, क्लेश आहे, यस, वेदना आहे, यस, आर्थिक परिस्थिती आहे, यस, निराशा आहे, परंतु येशू त्यामधून उठवणार, आणि ते फळ बघून, जसं यशया 53 मध्ये लिहिलेले ते फळ बघून तो निश्चितच मोठा आनंदित होणार आहे. आणि तुमच्या प्रार्थनावीरच्या या सेवा कार्याच्यामुळे, गुडघ्यावरच्या प्रार्थनेच्या या लढ्यामुळे सैतान व सैतानी सत्ता ठेचणे जाणारे आणि विजयाचे फळ तुम्हाला आणि मला मिळणार आहे. आता गुडघ्यावरच्या प्रार्थनेचं सामर्थ्य याकडे आज आपण वळणार आहोत, आणि वेदीकडे जेव्हा आपण बघत आहोत, परत वेदीकडे येऊया. आणि वेदीचे जे 4 शिंगे, द हॉर्न ऑफ द प्युअर गोल्ड, त्या वेदीच्याकडे आपण जाऊया. आणि इथे वेदीचे आपल्याला चित्र दिसत आहे, आणि तिथे शिंग दिसत आहे 4. ते बैलाचे किंवा प्राण्याचे शिंग आहे, आणि ते प्युअर गोल्डचे आहे, त्यामुळे त्याला हॉर्न्स ऑफ द प्युअर गोल्ड असं म्हटलेलं आहे. आणि 4 कोपऱ्यांमध्ये ते 4 आहे. मध्ये आपल्याला काही पात्र दिसत आहे, तिथे धूपद्रव्य ठेवून ते जाळलं जातं. आणि हे जे चित्र आहे ते वेदीचं चित्र आहे. परंतु सर्वात प्रथम जेव्हा वेदीच्या बद्दल जेव्हा आपण बघतो तेव्हा ही गोष्ट असे लोक आहेत. आणि परत एक वार या वेदीच्याकडे जेव्हा आपण जातो त्याचे 4 शिंग दिसतात, आणि 4 दिशेला 4 कोपऱ्याला 4 आहे. म्हणजे 4 बाजूनी येणारे संकट, 4 बाजूनी येणारे वादळ, 4 बाजूनी येणारे तुफान, आणि 4 बाजूनी सैतानाचे जे कार्य आहे ते घालवण्याकरता या ज्या शिंग आहे तिथे आपल्याला रक्त देखील दिसत, रेड कलर दिसत, रक्त लावलं जातं. आणि ते रक्त आहे त्या बली दिलेल्या प्राणाचं, अर्पण केलेल्या प्राणाचं. यस प्रियांनो, आज हे 4 शिंग तुमच्या चहू बाजूला उभारलेले आहे, आणि त्या चहू बाजूला येशू ख्रिस्ताचा रक्त कोट उभारलेलं आहे. त्यामुळे वादळ, तुफान हे सर्व काही येणार, परंतु तुम्ही त्यापासून सुरक्षित राहणार आहे. परीक्षा, अडचणी येणार, परंतु त्यापासून तुमचा बचाव होणार, कारण की येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व अधर्म आणि पापापासून शुद्ध करतं, आणि आम्हाला रोगमुक्त देखील करतं, आणि आम्हाला सैतान व सैतानी सत्ताला तुडवण्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य देखील देत असतं. परंतु त्यासाठी गरज काय?
गुडघ्यावरच्या प्रार्थना. फिलिपियकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये सुंदर असं वचन, फिलिपियकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन. याचा हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. आमेन. का? कारण की ते रक्त जे आहे ते तिथे त्यांनी शुद्ध, पवित्र, अतिपवित्र असं रक्त त्याने तुम्हा आणि आम्हासाठी सांडलेलं आहे. त्या बलिदानामुळे, त्या अर्पणामुळे, त्या समर्पणामुळे आज स्वर्गामध्ये देखील येशूच्या नावाने गुडघा टेकला जाणार आहे, टेकला जात आहे. पृथ्वीवर देखील आणि पृथ्वीच्या खाली अधोलोकात आणि मृत लोकात देखील गुडघा टेकला जाणार आहे. प्रश्न हा आहे की तुम्ही आणि मी आम्ही गुडघा टेकतो का प्रियांनो? खरंच तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये गुडघ्यावरच्या समर्पणाच्या प्रार्थना आहे का? हा विचार करणं महत्वाचं. कारण की एक वेळ असा येणार आहे, परमेश्वराचं वचन हे सांगतं की जेव्हा फिलिपियकरास पत्रामध्ये असं सांगतं की येशू ख्रिस्ताने जो विजय प्राप्त केलेला आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली गुडघा टेकला जावा आणि पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे असं कबूल करा. यस, द्वितीय आगमनाच्या समोर प्रत्येक मुख कबूल करणार आहे, प्रत्येक गुडघा टेकला जाणार आहे. आणि त्या समय तुम्ही आम्ही गुडघे टेकणार आहोत का? नाही प्रियांनो, त्यावेळेस सगळेजण टेकणार आहे, परंतु आम्ही अगोदर गुडघे टेकणारे होतो, त्यामुळे आम्ही येशूच्या मागे असणार आहे. यरुशलेम, नवीन यरुशलेमच्या बरोबर उतरणारे लोकांमध्ये आम्ही पुढे असणारे लोक नाही, बॅक साईडला असणारे लोक आहोत. जी मंडळी, जे अंतराळ घेतली तिथे का आम्ही तिथे गेलेलो? कारण की आम्ही गुडघ्यात टेकून प्रार्थना वीर म्हणून सेवा केलेली. परंतु आज जर आम्ही गुडघ्यात टेकून प्रार्थनेची सेवा, प्रार्थनेची मिनिस्ट्री, प्रार्थनेची अर्पण देवाला करत नाही, तर त्यावेळेस आपण गुडघा टेकणार आहोत. परंतु त्यावेळेस संधी नाही प्रियांनो. त्यावेळेस तर प्रत्येक मुख कबूलच करणार आहे. तुम्ही कबूल केलं तर काय फायदा? प्रत्येक गुडघा टेकला जाणार आहे. त्यावेळेस तुम्ही टेकला तर खायचा. ऑलरेडी जे टेकतात, जे सेवेत आहेत, ते वर घेतलेले गेलेले आहे आणि ते येशू बरोबर येत आहे. आता संधी नाही. तर यामुळे प्रियांनो लक्षात ठेवा, हा गुडघा ऑलरेडी तुमचा टेकला जावाच, कारण की तुम्ही निवडलेल्या, येशूने तुम्हाला निवडलेले आणि तुम्ही त्या तारणाचा स्वीकार करून येशूच्या मागे चालणार आहे. पण चालणार नुसतं ख्रिस्ती म्हणून चालणार नाही, तर गुडघ्यावर येऊन धूपवेदीवर, आमेन, अल्टरची प्रार्थना, धूपाची, समर्पणाची प्रार्थना तुम्ही प्रार्थना वेदीवर जर करत आहात तरच तुमच्या त्या गुडघ्यात टेकण्याला महत्व आहे. काही उदाहरणं मी आपल्याला सांगतो की राणी विक्टोरिया जी होती, क्वीन विक्टोरिया, तिने सगळ्यात जास्त समय जो आहे एक राजपदावर घालवलेला आहे आणि ब्रिटिश सत्तेमध्ये. परंतु एक रात्री जेव्हा तिला उठवण्यात आला, तिचं वय होतं 16 वर्षाची, एकदम तरुण, म्हणजे आपण म्हणूया किशोरावस्थेतली ती होती, आणि तिला उठून सांगण्यात आलं की तुला आता राजपथावर बसावं लागणार आहे. राणी म्हणून तुझं आता आला राजपथावर सांभाळून हे राजपाट सांभाळायचं. आणि खरोखर या तरुण वयीन म्हणून किशोरवयीन मुलीसाठी किती मोठा तरी धक्का असेल, कारण की कोणीतरी गेलेलं आहे, त्यानंतर तिच्यावर ही जबाबदारी आहे. परंतु ती उठली आणि पहिले ती गुडघे टेकते आणि ती म्हणते, गुडघे टेकून प्रार्थना करते, प्रभूला धन्यवाद देते. का? कारण की राजपद, कोणते पण अधिकार स्वर्गातून उतरतात. प्रेज द लॉर्ड. हे गुडघ्याचं जीवन आहे. या लहान वयामध्ये त्या पदा, ती मोठी राजघराण्याची राजकुमारी आता क्वीन होणार आहे, राणी होणार आहे. परंतु तिला देखील गुडघ्याचं सामर्थ्याचं महत्व माहित होतं की हे पद जे आहे ते चालवण्यासाठी, या पदाला भूषणासाठी, या पदाचे अधिकार वापरण्यासाठी आणि हे पदाच्या द्वारे या राजसत्तेचं लौकिक वाढवण्यासाठी मला गुडघ्यावरच्या प्रार्थनेच्या द्वारे देवाची गरज आहे. तो प्रेम, आम्हाला देवाची गरज आहे का? आणि त्यासाठी आपण गुडघे टेकून प्रार्थना करतो का, याचा विचार करणं देखील गरजेचं आहे. दुसरं एकाचं उदाहरण आपण बघूया. राजा शलमोन, पहिले राजे याचा 8वा अध्याय आणि त्यामध्ये 54 आणि 55 मध्ये पहिले राजा, दुसरा एक राजा आपल्याला दिसतो जो पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि त्याचं नाव आहे राजा शलमोन. आणि या राजा शलमोनाच्या बद्दल अशा प्रकारे लिहिलेलं आहे की शलमोनने आकाशाकडे हात पसरून व परमेश्वराच्या वेदी समोर, आमेन, परमेश्वराच्या वेदी समोर गुडघे टेकून ही सर्व प्रार्थना विनवणी
परमेश्वराच्याकडे केलेली आहे. शल्मोन राजा जो आहे इथे आम्हाला दिसतो, पहिले राजे 8व्या अध्यायामध्ये त्यामध्ये आम्हाला दिसतं की शल्मोन राजाने ही प्रार्थना केलेली आहे आणि ती प्रार्थना करत असताना त्याने आपले हात उभारलेले आहे. परंतु कुठे? तो पहिले राजे 8व्या अध्यायामध्ये आम्हाला असं दिसतं की तो वेदीच्या समोर आहे. तो वेदीच्या समोर आहे आणि आकाशाकडे तो हात उभारून परमेश्वराच्या समोर गुडघे टेकतो आणि प्रार्थना आणि विनवणी करतो. आणि मग वेदीपाशी करणार संपल्यावर तो तिथून उठला आणि उभे राहून मग इस्रायलाच्या सर्व मंडळीस उच्च स्वराने आशीर्वाद दिला. सर्वात प्रथम जो आहे त्याने आपले हात पसरवले, गुडघे टेकले. कुठे टेकले? वेदीच्या समोर टेकलेले आहे, जिथून परमेश्वराशी तो बोलत असे, परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकत होता. आणि त्यानंतर हे कार्य संपल्यानंतर तो जातो मंडळीच्याकडे. हो प्रियांनो, आज तुम्ही एल्डर आहात, आज तुम्ही पाळक आहात, आज तुम्ही बिशप आहात, आज तुम्ही सुवार्थिक आहात, आज तुम्ही क्वायरचे लीडर्स आहात, आज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची सेवा अर्पत आहात, आज तुम्ही घरातले प्रमुख आहात, आज तुम्ही माता आणि पिता आहात, कोणी देखील आहात. प्रत्येक जणाने गुडघे टेकून प्रार्थना केल्यानंतर परमेश्वरचं सामर्थ्य जे तुम्हाला येतं ते तुमच्या प्रार्थना ऐकले गेलेले आहेत. आणि त्या प्रार्थनेच्या नंतर जेव्हा तुम्ही हात उभारून इतरांना आशीर्वाद देण्यासाठी देखील, तुम्ही या जगाचे याजक आहात, तुम्ही राजे आहात, यासाठी परमेश्वराने तुम्हाला निर्णय की तुम्ही आशीर्वाद द्या. परंतु खरोखर तुमचे हात आशीर्वादाने भरले आहेत का? यश राजा शल्मोन हा आशीर्वादाने भरलेला होता. यासाठी नव्हे की त्याचा बाप राजा होता, यासाठी नव्हे तो राजसिंहासनावर बसला होता, यासाठी की तो नियमित वेदीच्या समोर गुडघे टेकून हात उभारून परमेश्वराची आराधना स्तुती करत होता आणि त्याला अर्पण करत होता. आज प्रियांनो, खरोखर आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही भरलेले सामर्थ्याने असण्याकरता वेदीवरच्या प्रार्थना हे तुमच्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि त्यासाठी तुम्ही आपलं जीवन येशूला अर्पा आणि प्रार्थनेसाठी गुढ्यावर या. ज्या प्रकारे राजा शल्मोनाचे आशीर्वाद त्या मंडळांना मिळालेले आहे, त्या लोकांना मिळालेले आहे, त्या इस्रायली लोकांना मिळालेले, आणि ते देखील आशीर्वादित ठरलेले. आणि जगाचा सगळ्यात समृद्ध समय इस्रायलचा राजा शल्मोनाचा समय ठरलेला आहे. आज तुमच्या घरामध्ये निराशा आहे, तुमच्या घरामध्ये अंधकार आहे, तुमच्या मंडळीमध्ये दुःख आहे, तुमच्या मंडळीमध्ये फुटाफूट आहे, तुमच्या मंडळीमध्ये सर्व प्रकारचा थंडावा आहे. हा समय आलाय संजीवनाचा. त्यामुळेच आता समय आहे की गुडघ्यावर एल्डर्स लोक, बाळक लोक, सुवार्थिक सेवक जन हो, मंडळीचे आणि घरचे सर्व प्रमुख गुडघ्यावर येशूकडे मागा. सर्व प्रकार येशूकडे मागा, येशूला स्तुती धन्यवाद द्या, येशूशी बोला. आणि गुडघ्यावरच्या ह्या प्रार्थना तुम्हाला अद्भुत सामर्थ्याने आशीर्वादाने भरणारे, अद्भुत संजीवन आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरणारे. आणि तेव्हा तुमचे उभारलेले हात मंडळीसाठी, दुखनाईसाठी, हरवलेल्या लोकांसाठी, पापाच्या बंधनात असलेल्या लोकांसाठी, निराश आणि दुःखी आणि कोरोनापासून भयभीत झालेल्या लोकांसाठी आशीर्वाद घेऊन येणार शल्मोन राजा. आणि हे सर्व गोष्टी जेव्हा त्या शल्मोन राजाने त्या प्रकारे केलेल्या आहे, तेव्हा आम्हाला ही गोष्ट दिसून येते की तो आशीर्वाद देणारा असा ठरलेला आहे, आशीर्वाद देणारा असा ठरलेला आहे असो. आणि त्यामुळे आपण ही गोष्ट जाणून घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे की राजा शल्मोन जेव्हा हात उभारतो, यामध्ये आपण बघत आहोत की शल्मोन राजा गुडघ्यावर आहे, वेदीमधून दूरवर जात आहे. तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेचं आणि अशा प्रकारचा धूप जेव्हा अंतराळात जातो, आशीर्वाद तुमच्यासाठी माझ्यासाठी जीवनामध्ये भरून जातात. हे आशीर्वाद यासाठी नव्हे की तुम्ही तुमच्या कुटुंबियाला याच तिथं मिळणारच आहे, परंतु ते अन्य लोकांना वितरित करण्यासाठी. राजाची जबाबदारी निश्चित, राजान आपल्या राजपाट सांभाळायचं आणि आपल्या प्रदेश आणि आपल्या राष्ट्राच्या लोकांसाठी, नागरिकांसाठी आशीर्वाद द्यावा. ते देवापासून उतरतं आणि ते देवाने त्यांना देव केलेलं आहे. पुढच्या वचनाकडे आपण जाऊया. प्रभू येशू ख्रिस्त लूका शुभवर्तमान 22व्या अध्यायामध्ये गेत्सेमने बागेमध्ये, आणि तो विवळत आहे, प्रार्थना करत आहे, कारण की हा प्याला मसपासून टळून जावा. वधस्तंभ त्याला समोर दिसत आहे. आणि हे जे पूर्ण करण्याचं कार्य, जे नियमशास्त्राची पूर्तता, शास्त्रलेखाची पूर्तता हे करत असताना तो परमेश्वराचा क्रोधाचा प्याला त्याला प्यायचा होता. हे अतिशय कठीण होतं आणि हे पूर्णत्वेस जावं,
कोणती अपूर्णता राहता कामा नये. आणि यासाठी येशू ख्रिस्त तिथे प्रार्थना करत असताना आपल्याला असं दिसतं की फोटोमध्ये आपण बघूया, त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की तो सुमारे धोंड्याच्या टप्प्या इतकं दूर गेला आणि गुडघे टेकून येशू प्रार्थना करत आहे. तेव्हा देवदूताने स्वर्गातून येऊन आपणास शक्ती देताना त्यांनी बघितलंय. फोटो शक्ती देताना त्यांनी बघितले रे येशू ख्रिस्त प्रार्थना करत. अरे हे काय आहे बघा, इथे इतर लोक झोपी गेलेले, इतरांच्याकडे बघू नका. याच कदाचित तुमच्या मंडळी, कदाचित तुमच्या घरचे लोक, कदाचित आपले प्रियजन झोपी गेलेले आहे, कारण की त्यांना याचं महत्व माहित नाही. परंतु तुम्ही जे सेवक आहात, जी जबाबदारी प्रभूने तुम्हाला दिलेली ती हीच आहे की तुम्ही इतरांसाठी मध्यस्थीने प्रार्थना करा. परंतु त्यासाठी तुम्हाला ताकदची गरज आहे, बळाची गरज आहे, पवित्र आत्म्याची सामर्थ्याने संजीवनाची गरज आहे. आणि येशू ख्रिस्ताला देखील त्याची गरज होती. आणि वचन हे सांगतं की देवदूतांनी येऊन त्याच्या बलवंत केलेला आहे. आमेन. आणि त्याचे जे गुडघे जे होते ते समर्पित गुडघे होते, ते नियमित टेकले जायचे. असं नाही की आताच तो वधस्तंभाच्या जवळ आला म्हणून गुडघे टेकून प्रार्थना करतो. आम्ही देखील अनेकदा हॉस्पिटलमध्ये लोक आहे, आर्थिक समस्या आली, कौटुंबिक समस्या आली, निराशा आमच्या जीवनात, आम्ही परत गुडघे टेकायला लागतो. सर्व काही सुरळीत झालं, गुडघे टेकणं तर बंद, प्रार्थनाच बंद करून टाकतो. अशा प्रकारचे आमचं जीवन असतं. परंतु येशूचे हे गुडघे हे समर्पित गुडघे होते. आणि समर्पित गुडघे जेव्हा टेकले जातात ती प्रार्थना परमेश्वर ऐकतो, कारण की वेदीवरची प्रार्थना बनून जाते. आणि या प्रार्थनेच्या द्वारे अद्भुत आशीर्वाद होतात. झोपलेले लोक, निद्रिस्त लोक, हरवलेले लोक, पळून गेलेले लोक, धोका देणारे शिष्य देखील परत आलेले आहे. आणि संजीवनाचं आणि जगभर सेवा करणारी मंडळी होण्याचं अद्भुत कार्य त्यांच्याद्वारे घडलेलं आहे. कारण की या येशूच्या समर्पित गुडघ्यावरच्या प्रार्थना आपल्याला काय दिसतं, जेव्हा वधस्तंभावर येशू ख्रिस्त गेला, दोन चोर दोन बाजूला होते. आणि काय झालं, त्यांचे गुडघे तोडले, पाय तोडले, पण येशू ख्रिस्ताचे तोडले का? त्याचं ऑलरेडी समर्पणाचं कार्य पूर्ण झालं. ज्यांचे देवासाठी गुडघे समर्पित आहेत ते कोणी देखील तोडू शकत नाही, किती मोठे शत्रू जरी असले तरी. चोरांचे पाय तोडण्यात आले, परंतु येशूचे नाही, कारण की ते गुडघे, ते पाय समर्पित असे पाय आहे. आज प्रभू येशू मध्ये तुम्हाला आणि मला समर्पित गुडघे देवाने दिलेले आहे. त्या समर्पणेच्या वेदीच्या जवळ या आणि देवासाठी मागा, कळकळून तळमळीने अश्रू ढाळून तो तुमच्या प्रार्थना ऐकण्याचे येशूने केलेलं आहे. आणि त्यामुळे त्याची त्या वधस्तंभावरचे वलांडण्याच्या कुकराचे समर्पण विधी पूर्ण झाली. आणि यापुढे आता या अर्पणाची गरज नाही. तर आता आम्हाला प्रियांनो, तुम्हाला आणि मला काय करायचंय, आता आम्हाला वेदीवर प्रार्थना अर्पायची. परंतु त्यासाठी गुडघ्यावर येणं देखील महत्वाचं आहे. कारण की सैतानी सत्ता सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीला घाबरते तर ते गुडघ्यावरच्या प्रार्थना. आम्हाला सैतानाला घाबरवायचंय का? आम्हाला आजाराने विकाराला घाबरायचंय का? आम्हाला आशीर्वाद मिळवायचे, या गुडघ्यावर आणि प्रार्थना करा. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, पंडिता रमाबाईच्याकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आम्हाला असं दिसतं की पंडिता रमाबाईच्याकडे जेव्हा आपण केडगाव मुक्ती मिशनला गेलो आणि तिथे आपल्याला एक गोष्ट दिसणार आहे की त्या खोलीमध्ये ती प्रार्थना करत होती. ती एक वेदी तिने प्रार्थनेची उभारलेली होती. तिथे त्या दगडाला, त्या फरशीला दोन मोठे मोठे, आपल्याला माहिती छिद्र नाही म्हणता येणार, परंतु तिथे खड्डे पडले. आणि जेव्हा आपण त्यांना विचारतो ते म्हणतात की इथे पंडिता रमाबाई नियमित गुडघे टेकून प्रार्थना करतात. त्यामुळे इतक्या प्रार्थनेच्या द्वारे तिथे झीज झाली, दगडाची झीज झाली, गुडघ्याची झीज नाही झाली, दगडाची झीज झाली आणि तिथे खड्डे पडले. आणि त्यामुळे रमाबाईच्या बद्दल जेव्हा आपण चित्रामध्ये बघत असतो, द स्पिरिच्युअल लीडर अँड सोशल रिफॉर्मर म्हणून ती ओळखली गेली. आणि तो तुम्हाला मागे तिथे निश्चित दिसत आहे की भारत सरकारला देखील तिचं दखल घ्यावी लागली आणि तिच्यावर स्टॅम्प किंवा आपल्याला असं दिसतं की तिकीट देखील पोस्टाने काढलेलं आहे. का? अनाथांची सेवा, गोरगरिबांची सेवा, हरवलेल्या लोकांची सेवा, आंधळ्यांची सेवा, विकलांग लोकांची सेवा, असं सेवेसाठी तिला सामर्थ्याची गरज हवी होती. देवाच्या जवळ जाऊन मागण्याची गरज होती. समर्पित जीवन आणि समर्पित प्रार्थनेची गरज होती. आणि त्यासाठी गुडघ्यावर येऊन
गुडघ्यावर येऊन तिचं मागणं हे देवाकडे तिने जेव्हा जेव्हा सादर केलेलं आहे, तेव्हाच नव्हे तर संपूर्ण तिच्या जीवन काळामध्ये संजीवनाचं कार्य केडगावमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. यस, हे आपण विसरू नका. महाराष्ट्र हा असा प्रदेश आहे, त्याच्यामध्ये संजीवनाचं कार्य झालं आणि ते केडगावमध्ये झालेलं आहे. पवित्र आत्मा उतरून आलेला होता, अग्नीत पवित्र आत्म्याचं उतरून आलेला होता. आणि आज जेव्हा आपण पवित्र आत्म्याची मागणी करत आहोत, परत एक पण आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो, त्या अग्नीचा, त्या सामर्थ्याचा, त्या अभिषेकाचा जर तुम्हाला आणि मला लाभ घ्यायचा आहे तर गुडघ्यावर येऊ. गुडघ्यावर येऊन प्रार्थना ज्या प्रकारे राजा शलोमोनने केली मंडळीला आणि राष्ट्राला आशीर्वाद दिलेला आहे, इथे आपण बघितलेलं आहे की येशू ख्रिस्ताने केले आणि आम्हासाठी तारणाचा मार्ग खुला झालेला आहे. आणि त्यावेळेस पंडित रमाबाईने केलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये, आमच्या राज्यामध्ये, महाराष्ट्र मराठी लोकांमध्ये संजीवन उतरून आलेलं आहे. आणखीन एक उदाहरणाकडे बघूया. प्रेषितांचे कृत्य 7वा अध्याय आणि 55 आणि 60 वचनामध्ये असं लिहिले की स्टेफन 7 सेवकापैकी एक होता आणि तो पंक्तीची सेवा करणारा जेव्हा सुवार्ता गाजवायला निघालेला आहे, तेव्हा असं दिसलं की अनेक हरवलेले आत्मे प्रभू त्याच्या राज्यामध्ये आत होता. परंतु शास्त्री परुषी त्याच्या विरोधात होते आणि त्याच्या विरोधात तो बोलत असताना काय झालेलं आहे, तो त्याच्यावर दगड धोंडमार करायला निघालेले आहे. परंतु काय केलं, परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून बघितलंय, तेव्हा देवाचं तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीत पडला. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला. बघा, येशू दिसला त्याला, येशू दिसलेला आहे, येशूचा तेज त्याला दिसलेला आहे. आकाशाकडे तरी दृष्टी लावली तेव्हा त्याला या गोष्टीचा लाभ आणि दर्शन घडलेलं आहे. आणि मग तो गुडघे टेकून प्रार्थना करतो की हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको, असं बोलून तो झोपी गेलेला आहे. झोपी गेला, मेलाय नाही, झोपी गेलेला आहे. यस, अशा परिस्थिती म्हणजे जेव्हा धोंडे उघडलेले आहे, जेव्हा आता धोंड महाराजच्या द्वारे मृत्यूदंड हा झालेला आहे आणि हे कट्टर यहुदी लोक, शास्त्री परुषी आता त्याला धर्म निर्भसना म्हणून त्याला दोष लावून त्याला मारायसाठी धोंडे उचलतात. कोण दिसतं त्याला? यस, प्रभू येशू ख्रिस्त त्याला दिसतो. केव्हा दिसतो? जेव्हा तो आकाशाकडे दृष्टी लावतो आणि त्याचे टेकलेले गुडघे. आमेन, कारण की त्याने आयुष्यभर गुडघे टेकून प्रार्थना केली होती, पण तो शेवटच्या क्षणी जेव्हा आता मृत्यूच्या दाराशी तो उभा आहे, देव येशू त्याला दर्शन देऊ म्हणत की यस, तुझी सेवा मी मान्य केली, मारू द्या धोंडे, घेऊ द्या जीव, परंतु तुला मी माझ्या शांतीमध्ये घेणार आहे, मी तुझ्या शांतीमध्ये घेणार आहे. हेच प्रियाने, तुम्हाला आणि मला गुडघे टेकल्यानंतर निश्चितच प्रभू परमेश्वराचे दर्शन लावणार. आजवर तुम्ही अनेकदा प्रार्थना केलेली आहे, येशू मला दर्शन दे, येशू मला तुझं दृष्टांत दे, येशू मला प्रॉफेसी दे. येस, येशू म्हणतो येस, समय आलेला आहे, मी ते देणार आहे, परंतु तू गुडघे टेकणार केव्हा? तुझी प्रार्थना समर्पित आणि वेदीवर धुपाप्रमाणे तुझ्या वेदीवरच्या प्रार्थना केव्हा मला दिसणार आहे. आणि तेव्हा ते दिसतात तेव्हा येशूचं दर्शन, येशूची सहभागिता, समक्षता तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही. कदाचित तुम्हाला मृत्यू देखील जवळ दिसेल, परंतु लक्षात ठेवा, तो देखील तुमच्यासाठी सुसह्य होणार आहे, तो तुमचा गौरवी अंत होणार आहे. तुम्ही मरणार नाही, तर येशू मध्ये झोपी जाणारे असे ठरणार आहे. कारण की येशूचं दर्शन तुम्हाला गुडघ्यावर आलेलं आहे, येशूच्या बोलवणं गुडघ्यावर आलेलं आहे. तुम्ही मंडळांसाठी, राष्ट्रासाठी, येशूसाठी रक्त साक्षी झालेला आहे. आणि यासाठी प्रियाने घाबरू नका, भिऊ नका. मृत्यूच्या शेवटल्या क्षणापर्यंत जे गुडघ्यावर राहतात, तसं स्टेफन होते, येशू ख्रिस्त होता, ते देवाचे अद्भुत, अनमोल, बहुमोल कार्य करून या जगामधून निरोप घेतात. ते शांतीने झोपे जातात. लोक जरी चिडलेले असतील, लोक देखील मारत असतील, परंतु अनेक लोकांना, हरवलेल्या लोकांसाठी ते शांती, आनंद आणि महान स्वर्गीय आशीर्वाद घेऊन येतात आणि त्याद्वारे संजीवन जातात. लोक पळाले, शिष्य पळाले या मृत्यूच्या नंतर. कुठे? वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये त्यांची पांगापांग झालेली शिष्यांची. आणि काय घडले? जिथे जिथे गेले, ज्या ज्या राष्ट्रामध्ये गेले, ते राष्ट्र त्यांनी येशूसाठी जिंकलेलं. प्रेज द लॉर्ड.
बघा, या मृत्यूच्या नंतर शिष्यांची पांगापांग झालेली आहे, परंतु ज्या ज्या राष्ट्रामध्ये गेले त्यांनी सुवार्थाचं कार्य, गुडघ्यावरची सेवा सुरू ठेवली आणि ते राष्ट्र त्यांनी जिंकलेले आहे. आज तुम्ही घाबरू नका. कोणाचा मृत्यू झाला तुमच्या घरी आणि कोणी प्रभूकडे झोपी गेलेले, नो प्रॉब्लेम, परंतु त्यानंतर तुम्हाला येशू अद्भुतरित्या उपयोगात आणणार आहे. कारण की तुम्हाला पिढ्यांच्या पिढ्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे निवड केले गेलेले लोक आहात. आणि यामुळे प्रेषितांचे कृत्य त्यानंतर शेवटला मुद्दा, दुसरे राजाकडे जेव्हा आपण वळणार आहोत, तिथे आम्हाला एक महत्वाचा विषय आहे. त्यानंतर मी संपवणार आहे, अलीशा संदेशाकडे जातो. आणि दुसरे राजे यामध्ये 4थ्या अध्यायामध्ये अतिशय महत्वाचा विषय, आणि त्यानंतर मी संपवणार आहे. आणि तिथे एक विधवा आहे आणि त्या विधवाच्या 2 पुत्र आहे आणि तिचा नवरा हा मेलेला आहे. आणि वचन येणे प्रकारे सांगतंय की ती त्या सेवकाकडे जाते, म्हणजे अलिशाकडे जाते. माझा नवरा मरून गेलेला आहे, तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचं भय बाळगणार. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्र दास करून नेण्यास आलेला आहे. अलिशाने विचारलंय की मी तुझ्यासाठी काय करू, तुझ्या घरात काय आहे? तेव्हा ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तेव्हा तो काय म्हणतो, तुझा बाहेरून आपल्या शेजार पाजारांची बरीचशी रिकामी भांडे मागून आण, मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर आणि त्या सर्व भांड्यात तेल ओत. दार बंद कर आणि त्या सर्व भांड्यात तेल ओत. आणि काय होणार आहे ते आपण बघणार. कठीण समय आलेला आहे. अनेक जण आज कोरोनाच्या संकटामध्ये सापडलेले आहे. आपण म्हणतात की पाळक साहेब, तुम्ही म्हणताय की प्रार्थना करा, हे करा, आमची आर्थिक परिस्थिती नाही, आमच्या घरातले सर्व भांडे, आमच्या घरातले बँक बॅलन्स, आमच्या घर पाकिटातले पैसे, आमचे सर्व सिक्युरिटी, हे सर्व काही संपलेलं आहे. पाळक साहेब, फार कठीण परिस्थिती हो, आणि अशा समयामध्ये काय प्रार्थनेला काही आमचं मन लागत नाही. यस, ही देखील आता ती कठीण परिस्थितीमध्ये होती आणि तिच्यावर देखील कर्ज आलेलं आहे, सावकाराचं कर्ज आहे तिच्यावर, आमच्यावर देखील बँकचं कर्ज आहे, घराचे हप्ते थकलेले आहे आणि आम्ही देखील अतिशय निराश. अशा समय देव काय म्हणतो बघा, तिच्याकडे तो सेवक आलेला आहे अलिशा, आणि ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, माझा पती जरी मरण पावलेला आहे, परंतु तो विश्वासू होता, देवाचा सेवक आणि भक्त होता, हे तुला माहित आहे. हो प्रियांनो, आज तुमच्यापैकी काही लोक देवाच्याकडे गेलेले असतील, ते विश्वासू जीवन जगले असतील, किंवा तुम्ही विश्वासू जीवन जगत आहे. देव तुमच्याकडे अद्भुत कार्यासाठी लोक पाठवत आहे. देवाचं सामर्थ्य आणि देवाची योजना तुमच्या घरामध्ये येत आहे. आणि ती योजना अलिशाच्या द्वारे आज येत असताना त्या विधव्या स्त्री म्हणत आहे की माझ्या 2 मुलांना आता सावकार धरून नेणार आणि त्यांना गुलाम करणार आहे आणि आम्ही आयुष्यभर गुलामी जगणार. परमेश्वराची इच्छा नाही की या संकटामुळे, या समस्यामुळे तुमच्यामध्ये गुलामी यावी, तुम्ही कर्जाच्या ओझ्याच्या खाली दाबले जावे, तुम्ही पापाच्या गुलामी जावे, तुम्ही शैतानाच्या गुलामीमध्ये जावं. येशूची इच्छा ही आहे की तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये अद्भुत सामर्थ्याची आणि अद्भुत स्वर्गीय आशीर्वादाची रेलचेल असावी, आशीर्वादाची ओतणी व्हावी. आणि यासाठी अलिशा म्हणतो की जा शेजार बाजाराच्या करून भांडे का, कारण की तिच्या घरामध्ये भांडे सुद्धा सगळे विकून झालेले होते, आता काही देखील रिकामं नव्हतं. आणि ती जाते आणि शेजार बाजाराच्या घरी जाऊन मागते की मला तुमच्याकडचे भांडे द्या, परंतु ते रिकामे भांडे द्या, ते मला रिकामे भांडेची गरज आहे. कारण की परमेश्वर या दिवसामध्ये तुमच्या आणि माझ्या रिक्त अंतकरणाला भरू इच्छितो. आमेन. आज तुम्ही संजीवनासाठी प्रार्थना करता, परंतु सर्वात प्रथम तुम्ही रिकामे आहात का? जर रिकामे आहेत तर आत्म्याची वृष्टी आणि आत्म्याच्या द्वारे तुम्ही आणि मी भरणार आहे. परंतु तुम्ही पहिल्यापासूनच अशुद्धता, दुबळेपणा, जगिक विचार, अशुद्धता आणि सर्व देहिकतेने भरलेले आहात, तर देव कसं काय तुम्हाला भरणार? सर्वात प्रथम रिकामे होण्याची गरज आहे. अनेक जण म्हणतात की पाळायचं आम्ही प्रार्थना करायला बसतो, परंतु काय करावं? जगातले विचार, घरातलं सर्व टेन्शन, कोरोनाचा येणारी परिस्थितीची भीती, मुलांना नोकरी नाही, मुलींच्या विवाहाचा समस्या आहे, कर्ज आहे, तेच सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यामध्ये फिरतात. पाळायचं मन लागत नाही, आम्ही गुडघे पण टेकतो, आम्ही प्रार्थना करतो, परंतु थोड्या वेळाने वाटतं अरे आमची प्रार्थना, बसलो तर प्रार्थना करायला, परंतु भरकटत कुठेतरी आहे.
आता पवित्र आत्मा दिलाच देवाने यासाठी की तो तुम्हाला आणि मला शिकवणार आहे. विश्वास देवाने तुम्हाला आणि मला विश्वास म्हणून यासाठी दिलाय की विश्वास ठेवा. देवाच्याकडे गुडघ्या येऊन प्रार्थना करत असताना हे सर्व गोष्टी देव तुमच्या डोक्यातून घालवून टाकणार. प्रथम तुम्ही यासाठी मागा की प्रभू मला रिकाम कर, प्रभू मला रिक्त कर. त्या विधवेच्याकडे काहीच नव्हतं, सगळं काही रिक्त झालेलं होतं. त्यामुळे आता तिला भरण्याची संधी होती, परंतु त्याबरोबरच त्या घरामध्ये धार्मिकता देखील चालत होती, वावरत होती. आणि तिथे असं लिहिलेलं आहे की जिथे रिक्त आहे तिथेच ओतलं जातं. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर रिक्तता आहे, येशूसाठी तुम्ही लीन आणि नम्र आहात, तुम्ही देवाला बघणार आहे, स्वर्गाच्या राज्याचे अधिकारी ठरणार आहे. परंतु तुम्ही टेन्शनने, भीतीने, दडपणाने, पैशाने, धनाने, संपत्तीने पहिलेच भरलेला आहात, देव तुम्हाला काय देत? आता तिच्याकडे काहीच नव्हतं, त्यामुळे देवाच्याकडून जर मिळाला तरच शक्य होतं. यस, आज आम्हाला काहीच उपाय राहिला नाही. कोरोनामुळे जगाला आता एकच सहाय्य करणारा उरलेला, त्याचं नाव देव आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्यामुळे या समय तुमचं आणि माझं गुडघ्यावर येणं, वॉरियर म्हणून आपल्याला उभं राहणं, यस, प्रेयर वॉरियर म्हणून उभं राहणं, वेदीवरच्या प्रार्थना करणं हे गरजेचं आहे प्रियांनो. आणि त्याद्वारे घडलं काय, जेव्हा ती रिकामे भांडे घेऊन आली तर स्वतःची गरजा तिने भागवल्याच आहे, परंतु इतरांचे भांडे देखील भरण्यास सक्षम झाले. हा प्रियांनो, अनेक जण जीवनामध्ये शांती नाही, अनेक जीवनांमध्ये निराश आहे, अनेकांच्या जीवनामध्ये भीती आहे, अनेकांच्या जीवनामध्ये गडबडी आहे, अनेकांच्या जीवनामध्ये भांडणं आहे, आमच्या जीवनामध्ये संशय आहे, अनेकांच्या जीवनात सैतानाचे कार्य आहे. ते घालवण्यासाठी आज आपण प्रार्थना करू. आणि त्यांना जेव्हा आपण येशूच्या जवळ घेऊन येतो तेव्हा ते भरले जातात. आणण्याची देखील गरज नाही. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये सामर्थ्य दिसतं, जेव्हा तुम्ही भरलेले पेटलेले दिसतात, लोक स्वतः येतात आणि म्हणतात की मला पण ते आशीर्वाद पाहिजे, आणि देव त्यांना देखील आशीर्वादाने भरतो, त्यांना देखील आशीर्वादाने भरतो. आणि यासाठी प्रियांनो, आज रिकामे भांडे तुमच्याकडे येत आहे, आज रिकामे भांडे अलिशाकडे येत आहे, आज रिकामे आणि जीवन आणि अंतकण तुमच्याकडे येत आहे. तर तुम्हाला देवाच्या कडून मध्यस्थी करून ते भरण्यासाठी देवाचं सामर्थ्याची गरज आहे. अलिशा दुप्पट आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला होता. एलियाचा दुप्पट सामर्थ्याचा आत्मा परमेश्वरापासून त्याच्यामध्ये उतरून आलेला आहे. आज त्या सामर्थ्याने जेव्हा तुम्ही आणि मी भरणार आहे, रिकामे भांडे शेजार पाजारे आणि विधवांचे, गरजवंचे भरले जाणार आहे. एलियाने ज्या काही मिळवल्या त्या गोष्टी मध्ये अलिशाने काही मागितले, तो म्हणतो मला एकच गोष्ट पाहिजे, देवाच्या सामर्थ्याचं जो तुझ्या काही असलेला आत्मा दुप्पट वाटता तुम्हाला दे. आणि तेच त्याला लाभलेलं आहे. आज प्रभू परमेश्वर तुम्हाला सामर्थ्याचं दुप्पट आत्मा या सेवेच्या द्वारे, आज या संजीवनाच्या द्वारे देण्यासाठी तयार असतात. तुम्ही आणि मी कुठे आहोत हे जाणून घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि तुम्ही आणि मी येशूमध्ये आहोत, तुम्ही आणि मी येशूच्या सामर्थ्यामध्ये आहोत, तुम्ही आणि मी येशूच्या वचनामध्ये आहोत. विशेष करून वेदीच्या प्रार्थना, गुडघ्यावरच्या प्रार्थना, रिकाम्या अंतकरणाच्या प्रार्थना, समर्पित अंतकरणाच्या प्रार्थना, दैहिक गोष्टीसाठी मरून आणि अशुद्ध गोष्टीचा त्याग करून केले गेलेले सर्व प्रार्थना तुमच्यासाठी तर आशीर्वाद सामर्थ्य घेऊन येणार आहे. पण तो शल्मोन राजाप्रमाणे तुम्ही इतरांना आशीर्वाद देणारे होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे बळकट गुडघे तुम्हाला लाभणार आहे आणि त्याच्याद्वारे तारणाचा लाभ अनेकांना मिळणार आहे. निश्चित स्टेपनाप्रमाणे मृत्यूचा समय देखील तुमच्या ख्रिस्ताचं, देवाचं दर्शन तुम्हाला लाभणार आहे आणि शेवट देखील शांतिमय होणार आहे. पंडिता रमाबाई सारखी अनेक लोकांची सेवा तुमच्या आणि माझ्या द्वारे घडणार आहे. आणि निश्चितच आणि व्हिक्टोरिया सारखं आम्हाला महान मोठं पद आणि सेवा कार्य देखील देणार आहे. अलिशा प्रमाणे रिकामे भांडणे अनेक जण तुमच्याकडे घेऊन येणार आहे आणि त्यांना देखील त्या प्रार्थनेच्या द्वारे तुम्ही भरणार आहे. कारण की ओतण्याची महत्वाची जबाबदारी तुम्हाला आणि मला दिलेली आहे. तयार आहात का तुम्ही? यस, त्या प्रेयर वॉरियर्स म्हणून त्या वेदीवरच्या प्रार्थनेसाठी तुम्ही तयार आहात? तरी ते सोपं नसलं, परंतु गुडघ्यावरच्या ह्या प्रार्थना अनेकांना आशीर्वाद
परत एक बार आपण प्रार्थना करून देवाकडे हेच पाहू की प्रभू तुम्हाला मला आशीर्वाद देतो. धन्यवाद असं येशू, कारण की आज परत एक बार या प्रार्थने सभेच्या द्वारे या पवित्र परमेश्वर या आठवड्याभराच्या या संजीवनाच्या सभेच्या द्वारे अद्भुत कार्यास जो प्रारंभ झालेला आहे त्या सर्व गोष्टीच्या साठी आम्ही पवित्र पित्या आपल्या मनाची अंतःकरणाची तयारी करण्याकरता तुझ्याकडे दृष्टी लावल्या असताना परत एक बार संजीवन कशा प्रकारे येणार, संजीवनाची लाट कशा प्रकारे येणार, संजीवनाच्या लाट आल्या कशा प्रकारे, आणि त्यासाठी पित्या आम्ही काय करणार याकडे आम्ही दृष्टी लावलेली. आज परत एक बार तुझ्या सेवकांनी आणि पवित्र परमेश्वर तुझ्या दासांनी गुडघ्यावरच्या प्रार्थनेच्या द्वारे तुला सादर केलेले हे संदेश आणि हे वचन आत्म्याच्या द्वारे पवित्र पित्या अनेकांसाठी लाभ घेऊन जाणार ठरावं. लोकांनी ऐकलेले, लोकांच्या मनामध्ये शिरलेले आता आमच्या प्रार्थना जे आहे ते माझ्यासाठी, माझ्या कुटुंबियासाठी, माझ्या लाभासाठी, माझ्या फायद्यासाठी नव्हे, तर माझ्या प्रार्थना मृत्यू छायेत आणि मृत्यूच्या समोर जाणारा त्या व्यक्ती त्या योद्ध्याच्या असतात जो स्वतःसाठी मागत नाही, तो नश्वर गोष्टीसाठी नाही, तर तो मरणानंतर माझा राष्ट्र, माझ्या लोकांना विजय प्राप्त व्हावा यासाठी येशूकडे प्रार्थना करतो. आणि तो म्हणतो की यस पित्या तू त्यांना आशीर्वाद दे, तू त्यांच्या जीवनात कार्य कर, त्यांचे दुःख तू नाहीसे कर, त्यांना सामर्थ्य चालव, त्यांच्या गरजा पूर्ण कर. आणि यासाठी मी प्रार्थना वीर म्हणून ओळखला जातो, मी प्रेयर वॉरियर म्हणून ओळखला जातो, माझ्या प्रार्थना वेदीवरच्या प्रार्थना म्हणून ओळखल्या जातात. आणि यासाठी पवित्र परमेश्वर आम्हाला गुडघ्यावरच्या प्रार्थना, सामर्थ्याने भरणाऱ्या प्रार्थना दे. कारण की जर आमच्या जीवनामध्ये अनेक आशीर्वाद आहे, आम्ही पाळक आहोत, आम्ही एल्डर्स आहोत, आम्ही सुवार्थिक आहोत, आम्ही क्वायर लीडर्स आहोत, आम्ही सुंदर असं गीत गाणार, परंतु प्रार्थनामय जीवन जर आमचं नाही, देवाची समक्षता, देवाचं सामर्थ्य यापासून आम्ही कुठेतरी वंचित आहोत, दूर आहोत. आता देव आज आम्हाला हेच सांगते की संजीवनाची लाट तुझ्याद्वारे प्रसारित करण्याकरता या प्रार्थनामय जीवनाचा उपयोग करण्यासाठी येतो गुडघ्यावर आहे, येतो गुडघ्यावर. शलोमोन राजा गुडघ्यावर आला आणि त्याच्या प्रार्थना त्या सुगंधी धूप प्रमाणे जेव्हा स्तोत्र 141 प्रमाणे अंतरात गेला, देव प्रसन्न झाला आणि स्वर्गातून आशीर्वादाची ओतणी केली. त्या स्वर्गीय आशीर्वादासाठी आज पवित्र पित्या धनाची नव्हे तर पवित्र आत्म्याची आम्ही मागणी करत असताना, त्याच्या सामर्थ्याची, त्याच्या कृपादानाची, त्याच्या फळाची आम्ही मागणी करत असताना प्रत्येक ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये ते भरून टाक पवित्र पित्या. आणि यापुढे आम्ही निश्चितच स्टेपनाप्रमाणे जीवनाच्या शेवटापर्यंत जेव्हा गुडघ्यावर आपलं जीवन जगतो, आशीर्वाद, शांती, विजय आणि येशूची सहभागिता आम्हाला लाभतेच लाभते. परंतु आमच्या मृत्यूनंतर देखील जी संजीवनाची लाट सर्वत्र पसरते, त्याद्वारे ज्या प्रकारे त्या काळामध्ये पांगापान होऊन राष्ट्र जिंकले गेले, त्याप्रमाणे अनेक लोक आणि अनेक आत्मे, अनेक अनेक राष्ट्र देखील जिंकले जातात. धन्यवाद देतो की ह्या समय तू आमच्याशी बोललेला आहे, पवित्र आत्म्याचं संजीवन लोकांवर उतरून आलेलं, सामर्थ्याचा अनुभव झालेला आहे आणि पवित्र आत्मा कशा प्रकारे कार्य करतो याची प्रचिती देखील आम्हाला घडलेली. धन्यवाद असो येशू ग्लोबल रिवायवलसाठी, धन्यवाद असो ख्रिस्ती मंडळी मिनिस्ट्रीसाठी, धन्यवाद असो ख्रिस्ती मंडळीच्या आज चेन पिरियडसाठी की ते चेन पिरियडच्या द्वारे संपूर्ण मंडळी आज पित्या या निश्चितच या प्रकल्पामध्ये, या प्रोजेक्टमध्ये, या असाइनमेंटमध्ये जोडली गेली आणि त्याचे आशीर्वाद ख्रिस्ती मंडळीच्या द्वारे अनेक मंडळांना मिळत आहे. धन्यवाद येशूला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आमेन. तर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता ऐकणारे, आम्हाबरोबर जोडले गेलेले ग्लोबल रिवायवल, ख्रिस्ती मंडळी चर्च आणि सर्व विवर्स आता सदा सर्व असो. आमेन.